संप्रदायात उजव्या विचारसरणीच्या लोकांची जास्त भरणा झालेला आहे। तर वारकरी संप्रदाय हा कुठला उजव्या डावा कुठल्या विचारसरणीचा नसतो। तुमचं याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? अशा काही प्रतिक्रिया आल्या होत्या? काही लोकांना असं बोलण्याची सवय असते, त्यांची जी सवय आहे सवयीप्रमाणे ते बोलले, पण मध्यमांचं खाणाऱ्या व्यक्तीने वारकरी संप्रदायाविषयी असं काही बोलावं हे अत्यंत विशेष आहे। पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं, घुसखोर हा शब्द वापरला, वारकरी संप्रदाय संस्कार देण्याचे काम करते आणि गावागावात आजही जाऊन पहा तर सायंकाळी हरिपाठ होतो, हे वारकरी संप्रदायामुळे होतो आणि मुलांना सर्वांना संस्कार देण्याचे काम करते। अशा वारकरी संत लोकांना घुसखोर हा शब्द वापरणे याचा विश्व हिंदू परिषद तर्फे मी निषेध करतो। आणि जे 20 नावं त्यांनी काढले आहे, काय कॅटेगरी लावली त्यांना त्यांचंच माहिती, पण त्यांनी जर माफी मागितली नाही जाहीर वारकऱ्यांची, तर वारकरी संतांसोबत विश्व हिंदू परिषद यासाठी रस्त्यावर उतरेल असं मी इथून तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। पोलिसांमध्ये आहे आणि आम्ही पण वरिष्ठ पोलिसांची भेट घेतली आणि त्यांना असं म्हटलं तर ते म्हणाले सखोल चौकशी करून अजून आम्ही कलमा वाढवू शकतो। कोणते कलम वाढवणार आहे? म्हणजे धर्मांतरणाचा चौकशीत जर आढळलं की धर्मांतरण झालं आहे तर त्यांच्यावरती कलम मिळेल। प्राथमिक दृष्ट्या तुम्हाला असं वाटतं का धर्मांतरण त्या मुलींचं 4 होत होतं? हा, हे मानकापूर मध्येच नाही देशभरात सुरू आहे। आता राडेगाव मध्ये त्या कुरेशींनी 34 मुलींना विकलं, धर्मांतरण केलं, त्याच्यासाठी आज राडेगाव बंद आहे। 6 महिन्यात त्याच्यामुळे देशभरात हे सर्व प्रकरण सुरू आहे आणि आमचं लक्ष त्याच्यावरती असतं आणि आम्ही नेहमी त्याच्या विरोधात